वैष्णवी प्रकरणात आयजी जालिंदर सुपेकरांना थेट दणका. आधी अतिरिक्त कारभार, आता तडकाफडकी बदली. वैष्णवी हगवणे प्रकरणात आल्याने पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव चर्चेत आल्याने पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जालिंदर सुपेकर यांची तक्रार केली होती. राजेंद्र हगवणे यांचे मेहुणे जालिंदर सुपेकर आहेत. सुपेकरांचा एक दबाव पोलिसांवर असल्याचे, हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. आता जालिंदर सुपेकरांना मोठा दणका देण्यात आला असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर हे सुरुवातीपासूनच सांगत आहेत की त्यांचा वैष्णवी हगवणे प्रकरणासोबत काहीही संबंध नाही आहे. जालिंदर सुपेकर यांचा कालच 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आला आहे आणि आज थेट बदली करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. जालिंदर सुपेकर यांची नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर कारागृहांची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली होती. सध्या जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध आरोप होताना दिसत आहेत. हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर करण्याबाबतही सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत, ज्यावर अगोदरच सुपेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात, असेही सुपेकरांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले होते. अजित पवार हे वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सुपेकर यांना फोन करून या प्रकरणात काही संबंध असेल तर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज विविध खुलासे होताना दिसत आहेत. आज वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केलेला या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून तो फरार होता.